मंगळवेढा नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे. 20 तारखेला मतदान आहे आणि 21 तारखेला निकाल आहे. तुम्ही काय सांगाल? गेल्या वेळेस सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या प्रभागामध्ये काम केलंय. कोविडमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय. मग यावेळेस तुम्ही तुमचा परिचय आणि प्रभाग कोणता आहे, अल्पशा आपला परिचय आणि प्रभाग सांगावा. नमस्कार मंगळवेढाकरांनो, मी अनिल एकनाथ बोधाडे. मी माजी नगरसेवक. मी प्रभाग क्रमांक 6 मधून गेल्या पंचवार्षिकला मी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये माझा विजय झाला आणि मी मंगळवेढा नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता म्हणून सलग 3 वर्ष तिथं काम केलंय. नगरपालिकेमध्ये काम करत असताना नगरपालिकेच्या जो सावळा गोंधळ चालतो त्या ठिकाणी मी मोठ्या प्रमाणात विरोध केला आहे. पण जिथं नगरपालिकेची विधायक कामं आहेत त्या ठिकाणी मी माझा तिथं सपोर्टच केला आहे. मंगळवेढाकरांनो, ही निवडणूक आपल्या मंगळवेढा शहराच्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची निवडणूक आहे. तरी आपण जागृतपणे मतदान करण्याची वेळ ही मंगळवेढाकरांवर आलेली आहे. मी माझी नगरसेवक म्हणून तुम्हाला आपल्याला कळकळीची विनंती करतो की मंगळवेढा नगरपालिकेचा कारभार हा एकदम स्वच्छ चालला पाहिजे. कारण आपण मंगळवेढा शहरामध्ये राहत असताना आपल्या घरातले वयस्कर लोक असतील, लहान मुलं असतील, आपण असेल की आपल्या मंगळवेढा शहरामध्ये आपले वातावरण चांगलं राहिलं पाहिजे. आपल्या घरामध्ये पाणी व्यवस्थित आलं पाहिजे, लाईट व्यवस्थित, रात्रीची लाईट व्यवस्थित राहिली चालली पाहिजे. अशा अनेक मूलभूत सुविधा आहेत की ती नगरपालिकाच करू शकते. त्या कारभारासाठी तिथं मंगळवेढा नगरपालिकेमध्ये चांगले लोकप्रतिनिधी गेले पाहिजे. तिथं चांगला मोरक्याचा तिथं जे मेन नगराध्यक्ष पद जे आहे ते सुद्धा तिथं त्यात सक्षम पाहिजे. तरी ही निवडणूक मंगळवेढाकरांसाठी ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. आपण गेल्या वेळेस सुद्धा प्रभाग क्रमांक 6 मधून आपण नगरसेवक होता. आपल्या प्रभागामध्ये आपण कोणकोणती विकास कामे केली आहेत, काय सांगता येईल? मी मंगळवेढा नगरपालिकेमध्ये ज्या टायमाला मी नगरसेवक म्हणून गेलो त्यावेळेस मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना त्या ठिकाणी उपोषणे केली. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जी चुकीची कामं होत होती त्यासाठी माझा सतत चुकीच्या कामाला हा माझा विरोध होता. परंतु सत्ताधाऱ्यांच्या चांगल्या कामालाही मी तिथं मी पाठिंबा दिला आहे. पण माझ्या प्रभागामध्ये मी काम करत असताना तिथील गटारे असतील, रस्ते असतील, स्मशानभूमीत तिथं धनशेड असेल, तिथली बैठक व्यवस्था असेल, अशा अनेक विकास कामे केलेली आहेत. मंगळवेढा प्रभाग क्रमांक 6 जो आहे तो हा शनिवार पेठेतील भाग आहे. तेथील जनता जी आहे ती सर्वसामान्य लोक आहेत. तिथले जे माझे तिथले काय कार्यकर्ते असतील, तिथं काय व्यसनाधीन झालती ते लोक व्यसनापासून मी कमीत कमी 50 ते 60 जी माझी कार्यकर्ते असतील, लोक असतील, तेथील काही नातेवाईक असतील, त्या लोकांना मी व्यसनापासून मुक्त करायचा मी प्रयत्न केला आहे. मी ही स्वतः कधी फक्त सुपारी खाली नाही, निर्व्यसनी हा मी तुमच्या समोर एक मंगळवेढा नगरपालिकेमध्ये काम करण्यासाठी मी जात आहे. तरी मंगळवेढाकरांनो, माझ्यासाठी तुम्ही प्रयत्न करून प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझी उमेदवारी आहे. तेथील जनतेला की हा माझ्यासारखा एक चांगला नगरसेवक तिथं जाणं ही काळाची गरज आहे. तुम्हाला काय सांगता येईल? तुमच्या प्रभागामध्ये आपण गेल्या वेळेस सुद्धा नगरसेवक म्हणून आपली कामगिरी चांगली राहिलेली आहे. युवकांसाठी आणि महिलांसाठी आपण काय प्रयत्न केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काय करणार आहात? युवकांसाठी जेवढं होईल तेवढं आपलं कुठं छोटे मोठे टपरे असेल का असेल, उद्योगधंदे असतील, कुठं एखादं जिथं ज्या युवकाला जी योग्य काम असेल ती मी काम तिथं देण्याचा प्रयत्न केला आहे. मी बाजार समिती, कृषी बाजार समितीमध्ये माझा आडती व्यवसाय आहे. त्या ठिकाणी माझा मी व्यवसाय करून माझी उपजीविका भागवतो. मी कुठलंही नगरपालिकेमध्ये कुठलेही 2 नंबरचं काम कधी केलेलं नाही आणि करणारही नाही. आणि माझ्या त्या व्यवसायातून आमच्या भागातले 5-25 लोकांना मी 5-50 लोकांना मी रोजगार देण्याचा प्रयत्न केला आहे. इथून पुढं मला जर जनतेने संधी दिली तर मंगळवेढा शहरातील माझ्या प्रभागातील जे आता प्रभाग क्रमांक 5 आहे त्या भागातल्या लोकांच्याही आरोग्याची मी काळजी घेणार, शहरातल्या लोकांच्या आरोग्याची मी काळजी घेणार आहे. इथून पुढं जेवढं होईल तेवढं माझ्यातनं जेवढं चांगलं काम होईल मी ते करण्याचा प्रयत्न करणार आहे. विरोधकांनी असा प्रचार सुरू केलाय की गेल्या टर्ममध्ये आपल्या प्रभागामध्ये काही कामं झालेली नाहीयेत, विकास कामापासून आपण खूप वंचित आहोत. त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल की खरंच त्या पद्धतीनं तशी कामं झालीत का? तुम्हाला काय सांगता येईल? मी विरोधकांना एवढं सांगतो की आपण मंगळवेढा शहरामधून जर आपण लोकप्रतिनिधीमधून जर नगरपालिकेत जर आपण जात असेल तिथं हा विरोध तिथं संपला पाहिजे. आपण तिथं मंगळवेढा शहरातील प्रत्येक नागरिकासाठी आपण तिथं काम केलं पाहिजे. चुकीच्या कामाला आपण तिथं विरोध केला पाहिजे, पण चांगल्या कामाला आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे. ही माझी एक स्वच्छ भावना आहे. परंतु गेल्या टर्ममध्ये मी बघितलं, तिथं मी विरोध पक्षांचं काम करत असताना तिथं अनेक चुकीचे प्रकारचे कामं झालेत. तिथं एक उदाहरण देतो की गॅस शेवदाणी म्हणजे जिथं आपल्या शहरातला एखाद्या नागरिकांचा मृत्यू झाला असेल त्या ठिकाणी त्या व्यक्तीला जर धन करायचं असेल तर ती धन व्यवस्था अजून ती व्यवस्थित झाली नाही. त्यासाठी 70 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी खर्च केला गेला आहे. परंतु शेवदाणी एक असा विषय मंगळवेढा नागरिकांना मी विनंती करू सांगतो की गॅस शेवदाणी
गॅस सिरेमिन प्राईज म्हणून तुम्ही यूट्यूबवर टाका. त्या मशीनची किंमत 7 ते 8 लाख रुपये आहे मशीनची किंमत आणि इतर स्ट्रक्चरमध्ये 25 ते 30 लाख रुपये त्या एस्टिमेटसाठी भरपूर झाले. पण चुकीच्या पद्धतीने एस्टिमेट करून ते 70 लाखापर्यंत नेले. ह्या कामासाठी मी सोलापूर जिल्हाधिकारी असतील आयुक्तापतून मी जाऊन तिथं ही प्रकरणं मी तिथं ओपन म्हणजे जाऊन ते दाखवली की बाबा मंगळा शहरामध्ये जी दामाजी पंताची संताची नगरी आहे त्या ठिकाणी मंगळा नागरिकांना जर तिथं शेवट मारताना सुद्धा जर अंत्यविधी व्यवस्थित होत नसेल तर हे चुकीचं काम मी तिथल्या आयुक्तांनाही समजावून सांगितलं होतं. तिनेही तिथं अहवाल मागून ती प्रकरण कशा पद्धतीने दाबले ही काय ते सर्व ती काय सांगण्याची गरज नाही. मंगळ शहराला माहीत आहे. मंगळेकरांनो मंगळवेढ्यातली जी गॅस शेवदाण्याची तुम्ही यूट्यूबवर ते तिथं टाका गॅस सिरेमिन प्राईस म्हणून तुम्हाला तिथं किंमत येईल. 7 ते 8 लाखापर्यंत ती मशीन आहे. बाकीच्या स्ट्रक्चरला 25 ते 30 लाख रुपये खर्च येतोय. बरं मंगळा नगरपालिकेमध्ये तर एस्टिमेट करताना 70 लाख रुपये केले. एखाद्या कामामध्ये 30-40 लाखाचा घोळ होत असेल तर मंगळाकरांनो निवडणूक ही महत्वाची आहे. तुम्ही निवडून देताना तुमचा उमेदवार तिथला नगराध्यक्ष नगरपालिकेमध्ये कुठल्या स्वरूपात काम करेल याची तुम्ही ही सध्या ही तुमची वेळ आहे. प्रभागामधल्या समस्येविषयी काय सांगाल तुम्ही? स्मशानभूमीला सुद्धा रस्ता नाही असं तुमच्या प्रभागामध्ये थोडंसं कुठंतरी ऐकायला मिळतंय, काय सांगता येईल? असं आहे की ज्या ठिकाणी मी नगरसेवक होतो त्या ठिकाणी तिथं काम करत असताना मला दुजाभाव होत होता. परंतु मी तिथं कमी पडलो नाही. मी त्यांच्या चुकी कामाला तिथं भरून उरलो होतो. त्यामुळे नंतर त्यांचाही नाविलाज झालं की माझं तिथं काम योग्य ही मार्गाने माझी मी करून घेतलेली आहेत. कारण जरी नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेता असताना जरी नगरसेवकांनी मला विरोध केला असता तरी तिथले काय मुख्याधिकारी असतील तिथले कर्मचारी असतील नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांनी आणि मुख्याधिकाऱ्यांनी मला माझ्याशी जे माझ्या प्रभागातली कामं असेल ती व्यवस्थितपणे मार्गी लावलेत. तसेच मंगळा नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांनी मुख्याधिकारी आहेत त्यांनी मी ज्या टायमाला मी धनगर समाजामधून येतो धनगर समाजाची एक मागणी होती की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हा मंगळवेढ्यामध्ये झाला पाहिजे आणि ही मागणी पहिल्यापासून होती पण ती कुठं थांबत होती. पण मी मंगळवेढा नगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता असताना मी जो त्या सत्ताधाऱ्यांना जो विरोध केला की त्यांनाही ती माझं काम तिथं करणं भाग पाडलं. मंगळवेढा नगरपालिकेमध्ये मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळ्यासाठी ज्या टायमाला विषय दिला त्या टायमाला हा विषय मी सभागृहामध्ये सांगितले की कुठल्याही कामाला विरोध करा पण हे विधायक काम चांगलं आहे. ज्या महापुरुषांनी ज्याने आपल्या भारत देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जे काम केलंय त्या काम असेल इतर कुठले महापुरुष असतील त्या महापुरुषाच्या कामाला आपण कोणीही विरोध केला नाही पाहिजे. भले ते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा असेल अशी जी महापुरुष आपल्या गावामध्ये होऊन गेलेत. आता सध्या ह्या 4 पुतळ्यांचं काम हे चालू आहे. परत येत्या काळामध्ये सावित्रीबाई फुले असतील असे अनेक महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल उमाजी नायकाचा पुतळा असेल असे अनेक पुतळे ह्या शहरामध्ये जेणेकरून ह्या महापुरुषांची विचारधारा आपल्या मंगळवेढ्याच्या शहरातील नागरिकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे. हे जे ह्या विकास कामाला मंगळवेढा नगरपालिकेतील जे मुख्याधिकारी होते आणि कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांनी अत्यंतपणे चांगले काम केले आहे. आणि हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा मी ही नगरसेवक असताना तो विषय घेतला आणि तो विषय मी मार्गी लावलेला आहे. काय सांगता येईल शेवटी तुम्ही तुमच्या प्रभागातील मतदारांना काय आवाहन कराल? आज मी मंगळवेढा शहरामधील प्रभाग क्रमांक 5 मध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्या प्रभागामधील मी फिरून बघितले की तिथल्या गटारी अजून सुद्धा गच्च भरलेल्या आहेत. तिथल्या गटारी निघालेल्या नाहीत. रस्ते अरुंद आहेत. नागरिकांचे प्रश्न अनेक आहेत. आमचा किल्ला भागचा प्रश्न असेल किल्ला भागातले जो परिसर साईडचा परिसर आहे त्या परिसरामध्ये बी सुद्धा तिथं स्वच्छता व्यवस्थित नाही. तिथलं कामकाज बऱ्या प्रमाणात रखडलं गेलं आहे. येत्या काळामध्ये प्रभाग 5चा जर विषय असेल तर तो मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि तसं त्या शहरामध्ये काय जे अनेक प्रश्न असतील ते सर्व प्रश्न मी मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.